आयडियल बुक डेपोच्या दहीहंडीमध्ये कला संजीवनी दृष्टीहीन गोविंदा पथकाद्वारे सलामी देण्यात येणार आहे। खरं तर पार्शल ब्लाइंड आणि संपूर्ण दृष्टीहीन तरुणांकडनं हे संपूर्ण गोविंदा पथक जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे या गोविंदा पथकातले तरुण जे आहेत ते सलामी जे आहेत अनेक दहीहंडी उत्सव मंडळामध्ये देत असतात। खरं तर त्यांनी एक नवीन संदेश घेऊन आलाय, आम्ही दृष्टीहीन, आमचं एक आव्हान आहे, तुम्ही परस्त्रीसाठी आपली दृष्टी बदला, नाहीतर नेत्रदान करा, परस्त्री सुरक्षित राहतील असा संदेश घेऊन खरं तर यंदाचा दहीहंडी उत्सव जो आहे तो हे सगळे बांधव जे आहेत ते साजरा करतात आहेत। तुमचं नाव काय, तुमच्या गोविंदा पथकाचं नाव काय, गेल्या किती वर्षांपासून तुम्ही तयारी करताय, सराव करतात आणि किती थरांची सलामी जी आहे ती तुम्ही देणार? नमस्कार, माझं नाव दर्शन कांबे, कला संजीवन दृष्टीहीन गोविंदा या संस्थेचा मी अध्यक्ष आहे आणि आम्ही गेल्या 8 वर्षापासून हे 4 थर लावत आहे आणि ह्या वर्षी आम्ही 5चे प्रयत्न करणार आहे संध्याकाळी। आणि आमचे जे कोच आहे अरबाज पटेल तो पण पार्शियली ब्लाइंड आहे आणि आमच्या ह्या ग्रुपमध्ये टोटली पार्शियली असे 2 कॅटेगरी असतात। सगळे एकत्र येऊन गेल्या 2 महिन्यापासून जे पोद्दार कॉलेज माटुंगा इथे आम्ही येऊन प्रॅक्टिस करतो। आमचे इथे दिव्यांग मुलं आहे विरार ते कल्याणपासून दादरला येऊन 2 महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहे आणि आज आम्ही इथे 4 थराची सकाळी सुरुवात करून सलामी देणार आहे। खरं तर महिला सुरक्षतेच्या संदर्भातला संदेश घेऊन तुम्ही यंदाचा हा संपूर्ण दहीहंडी उत्सव साजरा करतायत। महिलांच्या बाबतीत अत्याचार वाढतात आहेत, काय मत आहे आपलं? आमचा हा संदेश तुम्ही बघितला असेलच, जर का तुम्हाला स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा नसेल तर तुम्ही नेत्रदान करू शकता, हा आमचा आजचा संदेश आहे या वर्षीचा। तर म्हणजे कुठेतरी समाजाने आपलं बघण्याचा महिलांकडे दृष्टिकोन बदललाच पाहिजे, कारण का स्त्रिया म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कसं होतं तुम्हाला माहिती असेलच, तर त्या काळात कसं होतं आणि आत्ता काय चाललं आहे म्हणजे हे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, तुम्हाला माहिती असेलच। तर म्हणजे कुठेतरी आपला दृष्टिकोन स्वतः बदलला पाहिजे। तर दृष्टीहीन बांधवांचा संदेश देखील आहे की राज्यातल्या महिला सुरक्षतेच्या संदर्भात ज्या काही घटना गंभीर होत असतात त्या संदर्भात त्यांनी यंदाची दहीहंडी उत्सव जी आहे ती साजरी करण्याचा ठरवलेला आहे। आयडियल बुक डेपोच्या दहीहंडीला हे सर्व कला संजीवनी नेत्रहीन दहीहंडी पथक जे आहे ते 4 थरांची सलामी लावणार आहे आणि एक महिला सुरक्षतेच्या संदर्भातलं यंदाचा संदेश जे आहे ते या गोविंदा पथकाद्वारे देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।